संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली एसआयटी आजच तपास सुरू करणार. देवेंद्र फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी एसआयटी हवी. संजय राऊतांचा फडणवीसांवरती हल्लाबोल. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं बीड प्रकरणावरनं मोठं वक्तव्य. वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल. सचिन खरात यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवारांचा सवाल. पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्स पोस्ट. बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले, विजय वडेट्टीवार यांचं सुद्धा सवाल. बुलढाण्यातल्या कळंबेश्वर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्यामुळे संतापलेल्या गाव गुंडाचा सरपंच पतीवरती प्राणघातक हल्ला. अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करू, सुभाष खप्रद यांना धमकी देत केला हल्ला. 5 जणांवरती गुन्हा दाखल. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही. माजी आमदार राजन साळवी यांचं स्पष्टीकरण. तर नाराजीच्या बातम्या अफवा असल्याचा दावा. राजन साळवी पराभवानंतर नक्कीच अस्वस्थ आहेत. आमचा संपर्क झालाय. संजय राऊतांची माहिती. तर शिंदे स्वतः कोणत्या वाटेवर आहेत तेही पहा, राऊतांचा टोला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. मात्र याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचं गडकरींचं स्पष्टीकरण. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार. कोणी कितीही बोललं तरी गोगावले पालकमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. 18 माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना अजूनही पुरवली जातीय सुरक्षा व्यवस्था. भागवत कराड, व्ही.के. सिंग यांना मिळतीय सुरक्षा, सूत्रांची माहिती. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पालधी गावामध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर लागू केलेली संचारबंदी आज रात्री 8 वाजेपर्यंत असेल. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात येईल. विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी उठवण्याची नागरिकांची मागणी. या संदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज नाशिकला परतणार. येत्या काही दिवसांपासून भुजबळ परदेश दौऱ्यावर होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक. जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे गिरीश महाजन यांचे निर्देश. अतुल सावेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. ओबीसी विकास, दुग्ध विकास तसंच ऊर्जा नूतनीकरणाची सावेंवरती जबाबदारी. पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार. पक्षाच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय. नगरसेवकांनी मुंबईत घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलं फडणवीसांचं कौतुक. महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांतनं इज ऑफ लिव्हिंग याला नक्की चालना मिळेल, मोदींची एक्सपोस्ट. वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोत्राजवळ दुचाकीचा अपघात. खासदार रामदास तडस यांनी जखमी दुचाकी चालकाला नेलं रुग्णालयात. तडस यांच्या कार्यतत्परतेमुळे तरुणाचा प्राण वाचला. वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त. काही भागामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरण, त्यामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी. तर पुढच्या 2-3 दिवसात राज्यात पुन्हा थंडी जोर धरणार. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदीतून मुंबईत 400 कोटींची उलाढाल. जानेवारी अखेरपर्यंत सोन्याचा दर तोळ्याला 1 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता. 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरती बर्गर आणि पिझ्झा. तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहील. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय.
लोणावळ्यामधल्या एकविरा गडावरती हुल्लडबाजांनी फोडले फटाके फोडताच मधमाशांचा भाविकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक भाविक जखमी. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेमध्ये घोंगडीला मोठी खरेदी. घोंगडी खरेदीसाठी यात्रेकरूंचा कल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या गिधाडाने तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठलं. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य 5 राज्यांतून झालेल्या या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला. डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईचे प्रयत्न. मालवणमधल्या तळाशी समुद्रामध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांकडून डॉल्फिनचा व्हिडिओ पोस्ट. महाराष्ट्रातली पहिली तरंगती जेट्टी सिंधुदुर्गामध्ये मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावरती कार्यान्वित. तरंगत्या जेट्टीवरनं 5 मिनिटांमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाता येईल. एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश. देशामध्ये काजू प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक असल्यामुळे समावेश. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाली. अँब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली. पुण्यातल्या वाघोली परिसरात मध्यरात्री हत्येचा थरार. मुलीच्या मित्राची वडील आणि भावाकडनं हत्या. मुलीसोबत बोलत असल्याच्या रागातनं 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या. किरकोळ कारणामुळे नशेखोराकडनं एकाची चाकूने भुसकून हत्या. छत्रपती संभाजीनगरची घटना. मुंबईतल्या आगरीपाड्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा. मालक आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 2 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधनं एक संशयित अटकेत. 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह 3 जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. भोपाळमध्ये 40 वर्षापासून बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातनं 377 टन विषारी कचरा काढण्यात आला. कचरा ट्रकमध्ये भरून पिठमूरला नेण्यात आला. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जोरदार बर्फवृष्टी. घरांच्या छतावरती आणि झाडांवर बर्फ साचला. पारा उणे 7.5 अंशावर. जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी. अनंतनागमध्ये पारा उणे 8 अंश. नद्या आणि नाल्यांचे पाणीही गोठलं. अनंतनागमध्ये रस्त्यावरचा बर्फ साफ करण्याचं काम सुरू. उत्तराखंडच्या चमोलीतल्या गमसालीत बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांची सुटका. आयडीबीपी आणि बीआरओकडनं पर्यटकांना मदत. जम्मू आणि काश्मीरमधल्या दोडामध्ये थंडीचा कहर. वाहता धबधबाही गोठला. काश्मीरच्या सर्व शहरांमध्ये तापमान अजूनही उणेच. शिमल्यात आईस स्केटिंगला सुरुवात. आईस स्केटिंग रिंकवरती स्केटिंग करणाऱ्यांची गर्दी. या वर्षात भारत खेळणार 10 कसोटी सामने. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिला कसोटी सामना. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया 5वा कसोटी सामना उद्यापासून सिडनीत सुरू होणार. उद्या टॉसच्या वेळीच आम्ही अंतिम 11 जणांची टीम ठरवू. रोहित शर्मा खेळणार का या प्रश्नावरती गौतम गंभीरचं उत्तर. बुमराचा कसोटीमधला नवा विक्रम. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग. बुमरा 907 रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय बॉलर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.